आज माझी होती नाईट आणि इव्हिनिंगच्या जेवणामध्ये मी बनवली होती शेवगा खिचडी म्हणजे शेवगा भात. तर हा भात बनवण्यासाठी मी पहिले तर शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्याची मूठभर मीठ घालून पाण्यामध्ये उकडायला घातलेल्या. त्यानंतर एकीकडे वरण बनवायला घेतलं. त्यासाठी मुगाची डाळ, थोडीशी हळद आणि मीठ घालून कुकरमध्ये शिट्ट्या करून घेतलेल्या. त्यानंतर माझं वरण आणि शेवग्याच्या शेंगा दोन्ही शिजल्या होत्या. त्यानंतर माझ्याकडे पांढरा भात शिल्लक होता म्हणून तर आम्ही हा जुगाड केलेला. आणि मग काय तर फोडणी द्यायला घेतली. त्यासाठी कढईमध्ये तेल, मोहरी, हळद आणि कढीपत्ता घालून वरतून पाणी घालून घेतलं. त्यानंतर वरतून शेवग्याच्या उकडलेल्या शेंगा घातल्या, लाल मिरची आणि धना पावडर घालून घेतली. त्यानंतर मी यामध्ये घातला तो पांढरा भात आणि छान सगळं मिक्स करून घेतलं. मग वरतून वरण घालून घेतलेलं मुगाच्या डाळीचं आणि सगळं मिक्स केलं. हवं तेवढं पाणी घातलं आणि वरतून मला थोडीशी लाल मिरची आणि धना पावडर कमी वाटत होती ती घातली. थोडंसं मीठ घातलं आणि वरतून खोबऱ्याचं किस घालून घेतलं आणि 10 मिनिटं ताट ठेवून मस्त अशी खिचडीला वाफ आणून घेतली. तर मस्त अशी माझी शेवग्याची खिचडी तयार झाली होती. वरतून मस्त असं तूप घातलं आणि छान अशी एन्जॉय केली. जर तुम्ही काहीतरी हेल्दी ऑप्शन शोधत असाल तशी खिचडी एकदा नक्की ट्राय करायला पाहिजे. छान असा हेल्दी ऑप्शन आहे, सो एकदा नक्की ट्राय करा मंडळी. या खायला. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.